सुदामा आणि कृष्ण हे दोघेही बालपणीचे जिवलग मित्र होते. दोघेही संदीपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेत होते. सुदामा गरीब ब्राह्मण होता, तर कृष्ण द्वारकेचा राजा झाला. सुदामाच्या घरी खूप गरिबी होती. एक दिवस सुदामाची पत्नी म्हणाली, "तू तुझ्या मित्राकडे जा, तो तुला मदत करेल." सुदामा कृष्णाला भेटायला द्वारकेला गेला. त्याने भेटायला जाताना बायकोने दिलेले थोडेसे पोहे, चिऱ्याचे पोहे, कृष्णासाठी नेले. द्वारकेला पोहोचल्यावर कृष्णाने सुदामाचे खूप स्वागत केले. त्याच्या पायावर डोके ठेवून त्याचे स्वागत केले. कृष्णाने सुदामाच्या हातातील पोहे मोठ्या प्रेमाने खाल्ले. सुदामा काहीही मागितले नाही, पण कृष्णाने त्याच्या मित्राच्या प्रेमासाठी त्याच्या घरी भरपूर संपत्ती पाठवली. सुदामा घरी परतल्यावर त्याचे घर सुंदर महालात बदलले होते. ही कथा आपल्याला खरी मैत्री, प्रेम आणि निस्वार्थपण शिकवते.